बेहदची परम महाशांती. श्रोते हो, मनातील वैचारिक बदलांचे कारण आणि कारण शरीरातील रेकॉर्डिंग या विषयावर बेहदचे बापूजी आणि साक्षी दीदी यांच्यामधील हा एक आध्यात्मिक संवाद आपण ऐकूयात. साक्षी दीदी म्हणतात, परमशांती, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आध्यात्मिक ज्ञान पिपासूंसाठी आम्ही एक नवीन विषय घेऊन बापूजींसोबत चर्चा करत आहोत. सर्वात प्रथम मी सर्व श्रोत्यांना हे सांगू इच्छिते की आमचे एक मुख्य चॅनल आहे, बापूजी दशरथभाई पटेल. त्यावर बापूजींनी बेहदचे परम ज्ञान दिलेले आहे. त्यात बापूजींनी सर्व ब्रह्मांड, महाब्रह्मांड, युनिवर्स, मल्टिवर्सची रचना आणि रचनाकाराबद्दल अलौकिक पारलौकिक ज्ञान प्रदान केलेले आहेत. ते आपण जरूर ऐकून त्या ज्ञानाचा आस्वाद घ्यावा. तसेच आपण याच पारलौकिक ज्ञानावर आज चर्चा करणार आहोत. आम्हाला बापूजींनी सांगितले आहे की आपल्या सनातन धर्मात सुद्धा जेव्हा आपण परमात्म्याचे स्मरण करतो तेव्हा त्याच्या सगुण आणि निर्गुण या दोन्हीही रूपांची उपासना आपण करत असतो. तसेच जेव्हा आत्म्याच्या अवस्थेबद्दल म्हटले जाते तेव्हा आत्म्याच्या 3 अवस्था सांगितल्या जातात. 1 साकारी, 2 आकारी आणि 3 निराकारी. या 3 अवस्थेवर चर्चा होत असते. आज आमचा असा प्रश्न आहे की जेव्हा आत्मा बेहदच्या परमधामात निराकारी अवस्थेमध्ये होता तेव्हा त्याची कशी अवस्था होती, ते कसे समजावून सांगता येईल? या अवस्थेची अनुभूती कशी करता येईल? कारण त्या अवस्थेमध्ये मन असते का, असे अनेक प्रश्न आपल्याला आहेत. आपण हा व्हिडिओ अखेरपर्यंत बघावा, कारण तो अतिशय मनोरंजक असणार आहे. परमशांती बापूजी, आमचा पहिला प्रश्न आहे की जशा आत्म्याच्या 3 अवस्था आकारी, निराकारी आणि साकारी आहेत, तर यात संकल्प असतात का? आणि या आकारी, निराकारी, साकारीमध्ये जे विचार संकल्प असतात त्यात काय फरक असतो? बापूजी म्हणतात, असे बघा, साकारी मनामध्ये जे संकल्प चालतात ते मनात चालतात ना. आता मनात जे साकारी मन आहे, साकारी मन कशाच्या आधाराने चालते? त्याच्या कारण शरीरात जे रेकॉर्डिंग पडलेले आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये ज्या परिस्थितीत त्याच्या कर्मबंधनाने कर्माच्या हिशोबानुसार कारण शरीरात जे रेकॉर्डिंग्स पडलेले आहेत त्या हिशोबानुसार त्याचे मन संकल्प करत असते. तर मन कसे चालेल? कारण शरीराच्या आधाराने. आता कारण शरीरात जे रेकॉर्डिंग्स आहेत, कारण शरीर, महाकारण शरीर, परम महाकारण शरीर, तर त्यावर आत्म्यांच्या विचारांचा प्रभाव खूप जास्त असतो. जसे निद्रा अवस्थेत स्वप्न पडत असतात ते सर्व कारण शरीरातील कारणामुळे पडत असतात. कारण शरीर, सूक्ष्म शरीरात जे रेकॉर्डिंग पडलेले आहेत त्यातील मन जे रेकॉर्डिंग पडले आहे ते साकारी मन, मनुष्याचे मन. साकारी म्हणजे मृत्यूलोक, 5 तत्वांची दुनिया. तर मृत्यूलोकातील मन आणि अमर लोकातील मन यात जमीन आसमानाचा फरक आहे. पहिले आपण साकारी मनावर चर्चा केली. आता आकारी, जसे भूलोकाच्या वरती भुवरलोक, 3 तत्वांची दुनिया. स्वर्गलोक आहे, त्यानंतर महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक आणि त्यावरती ब्रह्मापुरी, त्यावरील विष्णुपुरी आणि नंतर शिवपुरी. त्याच्याही वरती सर्वात वरती म्हणजे परमधाम आहे. तेथील सर्व लोकातील आत्म्यांच्या वेगवेगळ्या श्रेणींच्या अवस्था असतात. जर समजा एका लोकातील आत्मा समजा स्वर्ग लोकात गेला तर स्वर्ग लोकातील आत्म्यांना तेथील जे वायुमंडळ आहे तेच कर्मबंधन होते. आत्म्याला त्याच्या चांगल्या कर्माचे फळ मिळाले तर तो स्वर्गात गेला. तर जे स्वर्ग लोकातील मन आहे ते भोग विलास खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण की ती भोगी लोक आहे. जसे येथे मृत्यू लोकात सुद्धा त्याग तपस्या सुद्धा केली जाते. तिथे तर त्याग, तपस्या, ज्ञान असे काहीच नसते. येथे मृत्यू लोकात मनुष्याच्या मनात सुद्धा ज्ञान असते. विचार असतात की परमेश्वराचे स्मरण करू, पण तेथे तर भगवानाचे स्मरण कोणीही करत नाही. तो त्रिलोकीनाथ इंद्र सुद्धा महापापी असतो, महाभोगी असतो. तेथे भोग आहेत, कारण ती भोगयोनी आहे. स्वर्गाच्या वरती गेले नंतर ज्ञान प्राप्त होते की मला अजून वरती जायचे आहे. भोग भोगण्याची इच्छा तिथे नसते. ज्ञान प्राप्त करून ते महरलोकात जातात. तेथे मोठमोठ्या महर्षींचे मन असते. साक्षी देती, तेथे तर 3 तत्वांची दुनिया, ज्यास आकारी दुनिया म्हणतात.
सूक्ष्म दुनिया देखील म्हणतात. तर तिथे देखील मन असते का? म्हणजे सूक्ष्म शरीरासोबत आपले मन असते का? बापूजी म्हणतात, हो, मन तर नेहमीच असते ना. साक्षी तिथी म्हणतात, त्यामुळेच संकल्प करत असतील, विचार करत असतील. बापूजी म्हणतात, जेथे मन आहे तिथे संकल्प सुरू राहतील. मन म्हणजे कारण शरीर आहे. तेथे मनाचे संकल्प चालू राहतील. तर सूक्ष्म शरीरात सुद्धा 3 तत्व आहेत ना. 3 तत्वांचे शरीर आहे. तर 3 तत्वांच्या शरीरात सुद्धा कारण शरीर तर असणारच. आकाश तत्वाचे शरीर म्हणजे कारण शरीर. या शरीरातील आकाश तत्वात सर्व काही रेकॉर्डिंग पडलेले आहेत. जे काही अनेक जन्मांचे कर्म केलेले आहेत. भले तो आत्मा द्वापारामध्ये गेला असेल किंवा पहिल्या परार्धात आलेला असेल. ब्रह्माच्या कित्येक वर्षापूर्वीचा जुना आत्मा असेल. पहिल्या परार्धातील खूप दूर दूर वरून आलेला आत्मा असेल. त्या आत्म्यातील कारण शरीरामध्ये सर्व रेकॉर्डिंग पडलेले आहेत. या हिशोबानुसार मन सूक्ष्ममध्ये सुद्धा असते आणि हळूहळू आत्म्यातील मन बदलत असते. महर लोकातील जनलोक, तपलोक, नंतर ब्रह्मापुरी असते. तर हे मन देखील हळूहळू बदलत जाते. जसे त्याचे सूक्ष्म शरीर बदलते, त्या सूक्ष्म शरीराच्या बदलानुसार त्याचे मन सुद्धा बदलत असते. साक्षी दिदी म्हणतात, बापूजी, जसे आपण म्हटले आहे की कारण शरीर आहे म्हणजे तिथे मन आहे. जसे ब्रह्मांडाच्या पलीकडे निराकारी अवस्था असते, तर त्या निराकारी अवस्थेमध्ये देखील मन असते का? बापूजी म्हणतात, असे बघा, जेव्हा आत्मा ब्रह्मापुरीच्या वरती विष्णुपुरीत जात असतो ना, तर तिथे 50% परमतत्व आहे. शिवपुरीमध्ये जात असतो तर तिथे 100% परमतत्व आहे. तर तेथे तुमचे रेकॉर्डिंग परम आकाश तत्वामध्ये पडलेले असतात. कारण शरीर म्हणजे आकाश तत्वात जे काही रेकॉर्डिंग पडलेले आहेत ते सर्व काही तिथे डिलीट होतात. शिवपुरीमध्ये गेल्याने कारण शरीरातील सर्व काही रेकॉर्डिंग नष्ट होतात. म्हणजे कारण शरीरच नष्ट होते. म्हणजे आत्म्याचे कारण शरीर नष्ट होत असते आणि त्यानंतर तो निराकारी बनतो. साक्षी तिथी म्हणतात, पण त्यानंतर महाकारण शरीर आहे आणि परम महाकारण शरीर देखील आहेच ना. बापूजी म्हणतात, परंतु हळूहळू आत्मा परमधामामध्ये जात असतो, तो आत्मा निराकारी बनत असतो. त्याच्या कारण शरीरात जे महाकारण शरीर आहे, परम महाकारण शरीर होते. त्याच्या निराकारी स्वरूपावर जे आवरण होते ते कोठे गेले? म्हणजे आवरण तर आहेच ना, परंतु निराकारी आत्म्याच्या वरती सगळ्यात पहिले परम महातत्वाचे आवरण आहे. नंतर त्यावरती परम आकाश तत्वाचे आवरण आहे. तर तेथे परम आकाश असते, स्थूल आकाश नसते. परम आकाश परम महातत्व असते. त्याच्यावरती परम आकाशाचे तत्व असते. त्यावरती ते परम महाआकाशाचे तत्व असते. महाब्रह्मांडाच्या वरती जे आत्मे आहेत ना, तर त्यांच्यामध्ये महाकारण शरीर असते, महाआकाश तत्व, परम महाआकाश तत्व. नंतर त्यावरती वेगवेगळी आवरणे आहेत. निराकारी आत्म्याच्या वरती तर आवरणे असतातच. साक्षी तिथी म्हणतात, मग निराकारी मन असे आपण त्याला म्हणू शकतो का, जे आवरण आहे त्याला? बापूजी म्हणतात, मन तर आहे ना. बघा, एकदम निराकारी जो असतो, जसे 10 कला, 15 कला, 16 कला, 20 कलेचे सुद्धा आत्मे निराकारी असतात. जेव्हा निराकारीमधून ते आत्मे वरून येतात, ग्रेट ग्रेट युनिव्हर्समधून 25 कलेचे किंवा 30 कलेचे, 40 कलेचे आत्मे सुद्धा येत असतात. तर निराकारीच्या वरती जे एक आवरण असते त्यास परम महातत्व असे म्हणता येईल. या परम महातत्वाच्या वरती एक आवरण असते, त्याला परम आकाश, महापरमाकाश. त्या परम महाआकाशाच्या वरती ही आवरणे असतात. त्याच्या आसपास त्या वायुमंडळातील रेकॉर्डिंग येत असते. निराकाराच्या वरती सुद्धा परम महाआकाश असते. साक्षी दिदी म्हणतात, तर याचे आवरण चढलेले असतात. बापूजी म्हणतात, हो, महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी, आकाशगंगेतून आलेले आत्मे किंवा युनिव्हर्समधून आलेले आत्मे असतात. निराकाराच्या वरती सुद्धा ही आवरणे चढलेली असतात, जे निराकारी बनते. हे या ब्रह्मांडापर्यंत झाले ना. आत्मे त्रिगुणातीत बनलेला, 3 गुण, सत्व, रज आणि रजोच्या पलीकडे आत्मे गेलेत ना, म्हणजे परमधामात गेले. भले या ब्रह्मांडातील आत्मे एक कलेचे आहेत. वरील वेगवेगळ्या ब्रह्मांडात वेगवेगळी शक्ती आहे. काही 10 कलेचे, 20 कलेचे सुद्धा परमधामात आहेत. तर अशा प्रकारे आत्मे वेगवेगळ्या आयामात जात असतात, तेव्हा त्यांचे मन बदलत असते.
साक्षी दिदी म्हणतात, बापूजी, जसे आपण म्हटले की आत्मे त्रिगुणातीत झाले. जेव्हा आपण निराकारी आत्म्याबद्दल बोलतो, निराकारी भगवान किंवा निराकारी रचनाकाराविषयी चर्चा आपण करूयात. परब्रह्म परमेश्वराला नेहमी म्हटले आहे की तो त्रिगुणातीत आहे, तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, निसंकल्प, निर्विकार आहे, असे आपण त्याला संबोधित करतो की तो भावातीत आहे, गुणातीत आहे. बापूजी जसे म्हटले आहे, परंतु त्यांच्यात मन आहे, हे आता तुम्ही म्हणालात, तर संकल्पाचा कोणता ना कोणता एक अंश त्यांच्यामध्ये असेल. आपण जसे म्हणतो ना की एका संकल्प मात्राने सृष्टीची निर्मिती झाली, तर तो निसंकल्प, निर्विकार अवस्था कुठे ना कुठे संदर्भ देत म्हटले आहे. तर लोकांचा प्रश्न असा आहे की अशा अशा कोणत्या एका सूक्ष्म संकल्पाची चर्चा इथे होती, ज्यात आपण निराकारीमधून साकारी स्वरूपात आलेलो आहोत. तो कोणता संकल्प आहे आणि ते कसे समजणार? बापूजी म्हणतात, असे बघा, ब्रह्मस्वरूपाबद्दल बोलूयात. ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म आहे. तर त्याने एक संकल्प केला की मी एका ब्रह्मांडाचे सृजन करणार. तर तो खुद्द स्वतः निराकारीमधून आकारी बनला. परमशांती या सिरीजमधला पुढचा भाग आपण पुढच्या वेळी बघूयात. तोपर्यंत परमशांती. बेहदची परम महाशांती.